सामुदायिक त्रिशतन पंचशील होई. नमो तस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि. आदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि. आमे सुमिच्चाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि. मूसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि. सूरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणि शिक्षापदं समादयामि. साधु साधु साधु. जय विजय. आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होईल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू राजा भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. आदरणीय साहेब या ठिकाणी केक कापलेले आहेत. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आदरणीय लोकनेते राजाभाऊ सोनवणे साहेब यांचा वाढदिवस सर्व सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा सोलापूर त्यासोबतच राजस्थानमध्ये मित्रपरिवार यांच्या वतीने माझा 69वा वाढदिवस आज या ठिकाणी सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय. आता बुद्धवंदना झाली आणि केक कापण्यात आला. वास्तविक पाहता फुले शाहू चळवळीमध्ये गेल्या 52 वर्षापासून तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज यांची विचारधारा आठवले साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं भाग्य मला मिळालं. सुरुवातीच्या सत्रामध्ये भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून
10 एप्रिल 1977 साली याची सुरुवात झाली आणि मी राहतो त्या थोरला राजवाडा मिलिंदनगर या ठिकाणच्या शाखा प्रमुखापासून आज महाराष्ट्राच्या अध्यक्षापर्यंत ही संधी मला मिळाली ती केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं. कार्यकर्त्यांना दिलेलं प्रेम, घरच्या सर्व आई वडील भाऊ, नंतरच्या काळामध्ये माझी पत्नी आणि आत्ताच्या काळामध्ये माझी मुलं, सुना, बहिणी या सर्वांच्या सहकार्यामुळं हे आंबेडकरी चळवळीचं काम करण्याचं मला साध्य झालं. आठवले साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहील का नाही हे मला वाटत होतं, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे धनुष्यबाण मी उचललं आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ 39 जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांची विचारधारा घेऊन जाण्याचं भाग्य मला मिळालं. महाराष्ट्राच्या सुरुवातीचा टोक सोलापूर आणि सांगलीपासून सुरुवात झालेलं महाराष्ट्र शेवटचं चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बौद्ध बांधवांना कर्ज देण्याची भूमिका मी चेअरमन असताना स्वीकारली आणि तिथपर्यंत जाऊन ही विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न मी केला. या प्रयत्नाला यश मिळालंच, परंतु हे यश मिळत असताना समाज एकसंघ राहावा, समाजामध्ये दुही होऊ नये, समाजाची आर्थिक प्रगती व्हावी हीच भूमिका मी या ठिकाणी घेतली. ज्या सोलापूर शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो, या सोलापूरमध्ये थोरला राजवाड्याच्या मिलिंदनगरमध्ये आम्ही राहतो. त्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 11 वेळा पाय लागले आणि 11 वेळा बाबासाहेब आमच्या वस्तीत आले आणि खरं तर ही बाबासाहेबांच्या विचाराची त्यांचे पाय लागल्यामुळं ही पुण्याई आम्हाला मिळाली आणि या पुण्याईच्या जोरावर हा जे सगळं यश, हे सगळं शिखर आम्ही पार करण्याचा प्रयत्न करतोय. बांधवानं फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये पार नामांतरापासून पूर्वीच्या भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून नामांतराची चळवळ असेल, ओबीसी बांधवासाठी मंडल आयोग लागू करण्याची चळवळ असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व जनतेला झोपडपट्टी देण्याची भूमिका, या महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं, त्याला यश मिळालं. हे यश मिळवत असताना सत्ता आली, सत्तेचा काही ठिकाणी फायदा झाला. आठवले साहेब 90ला मंत्री झाले आणि 90 ते 95 या काळामध्ये 6Bच्या इनामी जमिनीवर जवळजवळ 1 लाख हेक्टर जमिनीवर गाव कामगार तलाठी असा शब्दप्रयोग होता, परंतु आपल्या बांधवाची नावं नव्हती. हे नावं लिहिण्याचा ठराव आठवले साहेबांनी औरंगाबादच्या मंत्रिमंडळामध्ये केला. हे सर्वात मोठं आपल्या चळवळीचं यश होतं. पुढे विद्यार्थ्याच्या प्रश्नावर स्कॉलरशिप मिळावी, स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हावी, महागाई निर्देशांकानुसार भारत सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची भूमिका आम्ही चळवळीच्या माध्यमातून घेतली. आणि खरं तर स्कॉलरशिपवर, या शिष्यवृत्तीवर त्या काळात पॅंथरच्या कार्यकर्त्याचं शिक्षण झालं, मग तो ग्रॅज्युएट झाला, PG झाला, तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला, पुढे LLB झाला, काही चळवळीत आले, काही आर्थिकदृष्ट्या व्यापारामध्ये गुंतले. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, ह्या चळवळीमध्ये जे जे योगदान दिले माझ्यासोबत अशा कार्यकर्त्याची आठवण ठेवणं गरजेचं होतं. भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून काम करत असताना संजय गायकवाड सारखा एक कार्यकर्ता, कुमार तळवंडरे सारखा कार्यकर्ता, राजा तळवंडरे सारखा कार्यकर्ता, भारत सुतकर सारखा कार्यकर्ता, राहुल मामा रंधिरे सारखा कार्यकर्ता मला या जगामध्ये सोडून गेलेत. आणि खरंच त्यांच्या प्रयत्नामुळं आम्ही गावखेड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यामध्ये ही चळवळ घेऊन गेली आणि आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला म्हणून जो मिळाला तो केवळ आमच्या श्रेयावर मिळाला, आमच्या त्यागावर मिळाला, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. कारण पॅंथरच्या कार्यकर्त्यांचा त्याग आणि पॅंथरने घेतलेली भूमिका, समाजाच्या संरक्षणासाठी घेतलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. प्रसंगी स्वतःचं बलिदानाचा विचार न करता, स्वतःच्या घरातला विचार न करता पॅंथरच्या कार्यक्रमाने आक्रमकपणे ही चळवळ पुढे नेली
आणि ही पुढे नेलेली चळवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जवळजवळ 1989 साली ग्रंथाचं विसर्जन झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्याचं विसर्जन झालं. रिपब्लिकन पक्षाचं सध्या काम करत असताना अनेक संकट आमच्यावर आले, समाजावर आले, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये फिरत असलेल्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या समुदायाला जवळजवळ 59 अनुसूचित जातीच्या बांधवांना एकत्र गुंपवण्याचा आणि 13.5% आरक्षण देण्याची भूमिका बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतली. परंतु सध्याच्या सरकारनं या संविधानालाच नख लावण्याचा प्रयत्न केला. 1 ऑगस्ट 2024ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 खंडपीठापैकी 5/5/1 असा हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आणि हिंदुवर्गीकरणाच्या नावावर जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. बांधवांनो, बाबासाहेबांची ही चळवळ, बाबासाहेबांनी दिलेल्या समुदायासाठीचं आरक्षण या हिंदुवर्गीकरण होऊ नये ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे आणि या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27 जुलैला आंदोलन केलं. मी या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं की जे संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांचा परिश्रम करून हे संविधान लिहिलं की ज्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे अभिप्रेत असणारी राज्यघटना आज जगाच्या पाठीवर 80 वर्ष झाले असताना सुद्धा हे संविधान टिकून आहे. हे डॉक्टर बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे मित्रांनो. आणि या बुद्धिमत्तेच्या जोरावर बाबासाहेबांनी आज भारत महासत्ता बनू पाहत आहे. या आंबेडकरांच्या घटनेला या ठिकाणी दिलं जातं. म्हणून मी तरुण पिढीला एवढंच सांगेन की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ जोपासत असताना बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही प्रयत्न करू. या प्रयत्नामध्ये आपण आम्हाला साथ द्या हा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतोय. परत एकदा आपण हे प्रेम दिलं, ह्या प्रेमाची चित्रही करणं शक्य नाही, तरी पण या प्रेमातून मदत करण्याची आपल्या सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका अहोरात्र करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. अधिक न बोलता आज माझा या ठिकाणी सन्मान केला. माझ्या पत्नीचा, माझ्या कुटुंबाचा हे असंच प्रेम कायम राहावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.